नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रुंदाला चेक करून डॉक्टर म्हणतात की यांना काहीतरी गोड खायला द्या आणि मी काही औषधं देतो ती त्यांना वेळेवर द्या. त्यांना आता आराम करायला हवा नाही, बीपी लो होईल आणि एवढं सांगून डॉक्टर तिथून निघतात. शलाका म्हणते की काय ग आई, आत्ताच तुझी तब्येत बिघडायला हवी होती का? सुधा म्हणते की शलाका, कोणी ठरवून आजारी पडतं का? वृंदा म्हणते की सुधा जरा माझं ऐका, तुम्ही सगळेजण जा, आम्ही आता ठीक आहे. सुधा म्हणते की अगं वृंदा, तुला सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीये. वृंदा म्हणते की असं कसं, सार्थक एवढा मोठा कार्यक्रम करतोय आणि तेही साडीच्या स्पर्धेचा, आणि आपल्या आकांक्षाच्या नावाने साडी काढतोय तो, आणि आज जर तूच तिथे नसली तर त्याला कसं वाटेल? सुधा म्हणते की हे बघ, ते काही का असे ना, पण मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी इथंच थांबणार आहे. वृंदा म्हणते की बरं ठीक आहे, मी जरा पडते आणि काही लागलं तर तुला सांगते. आणि मग ती आकांक्षाला तिथून घेऊन निघून जाते. त्या दोघी गेल्यानंतर वृंदा लगेच उठते आणि हसायला सुरुवात करते. ते बघून शलाकाला तर धक्काच बसतो. शलाका म्हणते की अगं आई, काय आहे हे? तर वृंदा म्हणते की मस्त केलं ना मी नाटक. शलाका म्हणते की नाटक, आणि मगाशी ती उलटी झाली ती? माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. त्यावर वृंदा म्हणते की अगं मीठ खाल्लं की होतात उलट्या, पित्त खवळलं माझं आणि झाल्या उलट्या मला. त्यावर शलाका म्हणते की पण अगं आई, तू हे सगळं का केलंयस? वृंदा म्हणते की कारण माझं पित्त खवळलं आणि ते खरंच. मला तर नाही त्या सार्थकचं यश बघवत, मोठ्या थाटामाटात साडीचा कार्यक्रम करतो काय? म्हणजे मी इथं माझ्या मुलाला रोज तिळतिळ मरताना बघतीये आणि त्या सार्थकला मी पुढे जाऊ देऊ? आणि जरी तो पुढे गेला तरी त्याच्या आनंदात त्याची आई आणि मी असायला नकोय मला. आणि म्हणूनच मी सुधालाही जाऊ दिलं नाही, आणि मला माहिती आहे जर मी गेले नाही तर तीही जाणार नाही. कसं वाटलं मग माझं डोकं? शलाका तर अगदी आश्चर्याने वृंदाकडे बघत असते आणि म्हणत असते की अगं आई, आता मी तुला काय म्हणू? त्यावर वृंदा म्हणते की पाताळ यंत्री. वृंदा ही अगदी मोठमोठ्याने हसत असते, तर शलाकाला मात्र वृंदाचा ह्यावेळी राग येत असतो. तर इकडे आनंदी ही मेकअप रूममध्ये आलेली असते. तितक्यात शकू तिथे येते. शकू म्हणते की अगं ताई, तू कसली भारी बोलली आहेस, जजेसला पण खूप छान वाटलं. तेवढ्यातच रेशमाच्या त्या मुली तिथे येतात आणि म्हणतात की काय तर बिना चप्पलची चालली ही, आणि जजेसला किती उद्धटपणे उत्तर दिले. त्यावर दुसरी मुलगी म्हणते की अगं असतात काही मुली बिंडोक. तर ती म्हणते की अगं काही मुली असतात अशा हौशी, अगं खरं तर त्यांना मिळवायचं काही नसतं, उगाच टाइमपास करायचा असतो. शकू त्यातल्या एका मुलीचा हात धरते आणि म्हणते की काय ग टवळ्यांनो, जास्त ऊत आलाय का तुम्हाला? तिच्या पायाची जरी चप्पल तुटली असेल तरी माझ्या पायाची चप्पल ही शाबूते, आणि निकाल हा साडी बघून लागणार आहे, तुमच्या पायातली चप्पल बघून नाही. त्या मुली शकूला घाबरून तिथून पळून जातात. तर आनंदी म्हणते की अगं शकू, जाऊ दे, आपल्यापुढे जो टास्क होता तो आपण पूर्ण केलाय की नाही? शकू म्हणते की हा, तो तर आपण पूर्ण केलाय आणि तोही अगदी भारी. असं म्हणून शकू आनंदीला मिठी मारते. शकू पुन्हा प्रेक्षकांमध्ये येऊन बसते, तर रेश्माही तिथे बसलेली असते. रेश्माचा मात्र खूपच जळफळाट होत असतो. तर सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणतो की जजेसने 5 नावंही निवडली आहेत आणि त्यातली ही 5 लोक फायनल राऊंडमध्ये जाणार आहेत. पहिलं नाव आहे मोनिका राऊत, दुसरं नाव आहे राजेश शिंदे, तिसरं नाव आहे पूजा राणे. सर्वजण त्या स्पर्धकांचं कौतुक करत असतात. अण्णांना आता मात्र भीती वाटायला लागते, कारण अजून आनंदीचं नाव आलेलं नसतं. चौथं नाव हे गौरी सावंत हिचं असतं. सर्व स्पर्धक त्यांच्या मॉडेल्सला घेऊन स्टेजवर आलेले असतात. मालती देवाकडे प्रार्थना करू लागते, आणि शेवटी सूत्रसंचालन करणारा मुलगा सांगतोच की 5वं नाव आहे आनंदी वर्तक. आनंदी वर्तक हे नाव ऐकल्यानंतर घरातले सर्वजण मात्र खूप खुश होतात. सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. सार्थक अगदी आनंदाने टाळ्या वाजवत असतो, परंतु रेश्माचा चेहरा मात्र खूपच उतरतो, आणि आनंदी स्वतः एकटीच येऊन तिथं स्टेजवर सर्वांच्या मधोमध उभी राहते. यावेळी तिचा आत्मविश्वास मात्र खूप वेगळाच असतो. आनंदी आता फायनल राऊंडसाठी सिलेक्ट झालेली असते. अण्णांचं तर स्वप्न खरं तर तिथंच पूर्ण झालेलं असतं. तर इकडे आदर्श हा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तो आकांक्षाला फोन करतो. तो आकांक्षाला सांगतो की हे बघ, मी स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलोय आणि तुम्ही सर्वजण कुठे आहात? त्यावर आकांक्षा म्हणते की आदर्श दादा, आम्ही सगळे येत नाही आहोत. आदर्श विचारतो की का? त्यावर आकांक्षा म्हणते अरे वृंदा काकूची तब्येत अचानक बिघडली आहे, अरे तिचं पित्त खवळलंय. त्यावर आदर्श म्हणतो की तिचं पित्त नेमकं का खवळलंय हे आपल्या दोघांना पण माहिती आहे.
त्यावर आकांक्षा म्हणते की हो दादा, म्हणूनच आम्हाला निघता नाही आलं. त्यावर आदर्श तिला सांगतो की तू एक काम कर, तू सरळ निघून ये, आपल्याला माहिती आहे ना ती कशी आहे, तू काहीही काळजी करू नकोस, तू डायरेक्ट सरळ निघून ये. त्यावर आकांक्षा म्हणते की ठीक आहे. तर आदर्श म्हणत असतो की आई कधी सुधारणार आहे काय माहिती, ते खरंच म्हणतात की माणसाचा स्वभाव कधीही बदलत नसतो. आदर्श आतमध्ये निघून जातो. तर इकडे बेनारे ज्यांचं सिलेक्शन झालेलं असतं त्यांचं स्वागत करत असतात. तर सर्वांचं स्वागत करून झाल्यानंतर आनंदी बेनारेंना विचारते की सर आता पुढच्या राऊंडमध्ये काय असणार आहे. केदार आणि रेश्माही तिथे आलेले असतात. बेनारे म्हणतात की जे जजेस आहे ते तुम्हाला तुमच्या साडीबद्दल प्रश्न विचारतील आणि त्याबद्दलची फक्त तुम्ही माहिती द्यायची आहे. आनंदी म्हणते की ठीक आहे. तर शकू म्हणते की चल ताई, आता तुला फायनल राऊंडसाठी थोडंसं टचअप करूया आपण. तर रेश्मा मागे केदारला म्हणत असते की अरे हिला किती कॉन्फिडन्स आहे, तिथे जाऊन 2 शब्द तरी कॉन्फिडेंटली बोलू शकणार आहे का ही. केदार म्हणतो की अगं ही तर मला बावळटच दिसतीये, अगं चुकून ह्या राऊंडपर्यंत आली आहे, पुढं काही हिचं होऊ शकणार नाहीये. त्यावर रेश्मा म्हणते की हो ना, फायनल राऊंडला ती काहीही करू शकणार नाही. शकू आनंदीला म्हणत असते की ताई एकदम भारी बोल हा, अजिबात घाबरू नकोस, मगाशी ज्या धाडसाने स्टेजवर गेली ना अगदी तसंच जायचं आहे आत्ता पण. तर आनंदी म्हणते की हो. रेश्मा तिच्या मुलींजवळ येते आणि म्हणते की ऑल द बेस्ट गर्ल्स. सर्वजण तिला थँक्यू म्हणतात आणि ती आनंदीजवळ येते. आनंदीला म्हणते की तुलाही ऑल द बेस्ट. खरं तर आता देवालाच माहिती की काय होणार आहे हिचं. सर्व मुली पुन्हा आनंदीवर हसू लागतात. शकू त्या मुलींना गप्प करण्यासाठी त्यांच्याशी भांडायला जाते. तर आनंदीलाही थोडं आता वाईट वाटत असतं. अण्णा मालतीला म्हणतात की काय चालली पोरगी स्टेजवरती, मानायला पाहिजे तिला. त्यावर मालती म्हणते की हो ना. तर मनोज म्हणतो की अहो पण किती उशिरा आली ती. लीना म्हणते की अहो पण शेवटी आलीच ना ती, आणि किती छान बोलली बरं, किती छान बोलली की स्पर्धा चपलेची नाही तर साडीची आहे. तर अण्णा लीनाला विचारतात की लीना पण आता साडी तर दाखवली, आता दुसऱ्या राऊंडमध्ये काय करणार आहे. अहो अण्णा, जर दुकानामध्ये जर साडी घेण्यासाठी कोणी आलं तर ग्राहकांचे किती प्रश्न असतात साडीबद्दल, म्हणजे ही साडी कुठली आहे, त्याची क्वालिटी काय आहे, असेच काहीतरी प्रश्न विचारणार असतील. त्यावर अण्णा म्हणतात की हो लीना बरोबर आहे ग तुझं, मला तर हे काही सुचलत नव्हतं. मनोज म्हणतो की आता फक्त आनंदीने नीट उत्तरं दिली पाहिजे, नाही तर सगळी मेहनत पाण्यात. अण्णा म्हणतात की आता आली आहे ना सेमीफायनलपर्यंत, बघ ही स्पर्धासुद्धा जिंकेल आता ती. सानू म्हणते की येस आता आनंदी आता जिंकणार आहे. तर मालती म्हणते की हो जिंकणार. तर इकडे आदर्श हा आतमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच मॅनेजर तिथे जातो आणि म्हणतो की सर तुम्ही आलात. मॅनेजर हा अण्णांजवळ जातो आणि अण्णांना म्हणतो की अहो काका तुम्ही जरा उठता का, यांना बसायचं आहे, आमचे गेस्ट आलेत. त्यावर अण्णा म्हणतात की हो चालेल ना. अण्णा लगेचच जागेवरून उठतात. आदर्श तिथे येतो, म्हणतो की नाही काका तुम्ही बसा. अण्णा म्हणतात की नाही अहो मी बसतो की मागे, तुम्ही बसा इथे. त्यावर आदर्श म्हणतो की अहो काका तुम्हाला खरंच उठायची गरज नाही आहे, तुम्ही बसा इथेच, मी जातो मागे. सार्थकने आदर्शला बघितलेलं असतं तेव्हा बेनारेंना तो सांगतो की माझा भाई आलाय तिकडे, त्याला घेऊन या इकडे. तेवढ्यातच बेनारे ह्या आदर्शकडे येतो आणि म्हणतो की सर अहो तिकडे सार्थक सर बसले, तुम्हाला बोलवलंय. सार्थक लगेचच मॅनेजरला त्याच्याजवळ एक चेअर लावायला लावतो. आदर्श येतो आणि त्या चेअरवर बसतो. तो अगदी सार्थकच्या जवळ बसलेला असतो. अण्णा मागे म्हणतात की कोणीतरी मोठा माणूस दिसतोय हा. तर सार्थक आदर्शला म्हणत असतो अरे काय भाऊ, तू तर पहिला राऊंड पण मिस केलास आणि बाकीचे कुठे राहिलेत. तर आदर्श म्हणतो की माझ्या आईला पित्ताचा त्रास होतोय, मग बाकीचे तरी कसे निघणार, पण जाऊ दे ना, मी आलोय ना आता इथे सगळं कसं चाललंय, मस्त ना. त्यावर सार्थक म्हणतो की हो. आदर्श म्हणतो की मानलं बरं का डार्लिंग तुला, तू आपल्या घराण्याचं नाव तर अगदी रोशन केलंयस. मी तर तुला नेहमीच म्हणतो चांगला मुलगा तू आणि वाईट मुलगा मी. सार्थक म्हणतो की अरे गप रे, काय तुझं नेहमीच चालू होतं, आता पुढचा राऊंड सुरू होतोय तो बघ. सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणतो की आता आपला दुसरा राऊंड हा चालू होतोय आणि आता मी सगळ्या स्पर्धकांना स्टेजवर बोलावतो. सर्व स्पर्धक आता स्टेजवर आलेले असतात. तर सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणतो की तुम्हाला आता तुमच्या साडीबद्दल पर्यवेक्षकांना आणि प्रेक्षकांना काहीतरी सांगायचंय. जजेस म्हणतात की आम्ही तुम्हाला जास्त काही प्रश्न विचारणार नाही आहोत, पण ही साडी बनवण्याच्या मागे तुमचा आधी थॉट्स काय होता हे आम्हाला एक्सप्लेन करा. आनंदी जरा घाबरलेलीच असते. तर रेश्माची जी मुलगी असते ती सांगायला सुरुवात करते, खरं तर ही साडी मी आजच्या जनरेशनला धरून बनवली आहे आणि ही खूप लाईट वेट आहे, त्यामुळे कॅरी करायला पण सोपी आहे आणि तुम्ही हेही बघू शकता की याचं डिझाईन किती छान आहे ते. सर्वजण टाळ्या वाजवतात. तर तो मुलगाही सांगत असतो की मोराची डिझाईन असलेली पारंपरिक साडी आहे ही, जी प्रत्येक महिलेला आवडेल.
तिसरी मुलगी सांगत असते की ही एक डिझायनर साडी आहे ज्यात मी टिकल्यांचा वापर केला आहे आणि जी की तुम्ही पार्टी वेअर म्हणून सुद्धा यूज करू शकता. चौथी मुलगी सांगत असते की मी डिझाईन केली आहे इझी टू वेअर साडी आणि याची स्पेशालिटी अशी आहे की याच्या निर्या ज्या आहेत त्या फिक्स आहेत, त्यामुळे ज्यांना साडी येत नाही तेही ही साडी नेसू शकतात आणि वेळही वाचतो. बाकी सर्व स्पर्धकांचं बोलून झालेलं असतं तेव्हा जजेस म्हणतात की आता मिस आनंदी तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे. आनंदी तर पहिल्यांदा खूप घाबरलेली असते. खरं तर तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नसतो कारण रेश्माने आणि केदारने तिचा कॉन्फिडन्स लो केलेला असतो. जजेस म्हणतात की मिस आनंदी काहीतरी बोला. आता सार्थक आणि आदर्शसुद्धा आनंदीकडे बघू लागतात की ती का बोलत नाही आहे. अण्णा, मनोज, मालती सुद्धा विचार करत असतात की आनंदीला आता नक्की काय झालंय, ती का बोलत नाही आहे. तर जजेस पुन्हा एकदा आनंदीला विचारतात की अहो आनंदी बोला, ही डिझाईन तुम्ही का निवडली, त्यामागचा तुमचा पर्पज काय होता, सांगा आम्हाला. आनंदी तरीही शांत असते. अण्णा खालून म्हणत असतात की बोल बाळा आनंदी बोल, तू खूप हुशार आहेस, बोल तू. सानूसुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते की अगं तू बोल काहीतरी. सार्थकसुद्धा मनामध्ये विचार करत असतो की कमॉन आनंदी, तुम्हाला आता बोलावं लागेल. रेश्मा केदारला म्हणते की आता ही मूर्ख काय बोलणार आहे. तर जजेस म्हणत असतात की अहो आनंदी बोला काहीतरी. आणि आनंदी पुन्हा एकदा तिची शक्ती एकवटते आणि बोलायचं धाडस करते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रेश्मा आनंदीला म्हणत असते की 5 पैकी फक्त 4च लोकांना बक्षिसं मिळणार आहे आणि ती 4 लोक कोण आहे ही तुला नव्याने सांगायला नको. तू तर मला म्हणाली होतीस ना की जिंकून दाखवेल म्हणून, आता बघूयात कोण जिंकतं ते. चौथं पारितोषिक हे राजेंद्र शिंदे यांना दिलेलं असतं आणि जजेस थोड्याच वेळात पहिल्या स्पर्धकाचं नाव घोषित करणार असतात. आणि शेवटी पर्यवेक्षक सांगतात की चौथं पारितोषिक म्हणजे या स्पर्धेची विजेती आहेत. खरं तर विजेती आपल्याला पुढच्या भागामध्ये कळणार आहे, पण ती आनंदीच असणार आहे. जजेस जेव्हा विजेत्याचं नाव पुकारत असतात तेव्हा आनंदी खूप घाबरलेली असते. सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पेटलेली असते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.